नमस्कार. आपण पाहताय जी24 तास. मी कमलेश सुतार. या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले 2 दिवस महाराष्ट्राच्या मनात एका व्हिज्युअलनं एक जे दृश्य महाराष्ट्राने बघितले त्याच्याने संपूर्ण महाराष्ट्राचं समाजमन अत्यंत अस्वस्थ आहे. एक स्पायडरमॅन नावाचा सिनेमा आहे ज्याच्यामध्ये त्या स्पायडरमॅनचं पीटर पार्करचं एक वाक्य तो म्हणतो, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. जेव्हा तुमच्याकडे खूप अमर्याद शक्ती असतात, विशेष शक्ती असतात, तेव्हा तुमच्यावरची जबाबदारी देखील तितकीच वाढलेली असते. पण महाराष्ट्रात असं झालंय ना की सध्या सत्ता तुरेम ना भयम ना लज्जा. सत्ता हातात असेल तर तुम्हाला कशाचं भय राहत नाही आणि तुम्हाला कसली लाज सुद्धा वाटत नाही. हे दृश्य वारंवार बघायला मिळतात. सत्तेची इतकी मुजोरी आणि सत्तेचा इतका माज काही लोकांना आलेला आहे की तो माज वारंवार त्यांना सामान्य माणसांवरती, आपल्यापेक्षा कमी असणाऱ्या माणसांवरती, ज्यांची ताकद आपल्यापेक्षा कमी आहे त्या लोकांवर त्यांना ती ताकद दाखवायला आवडते. का? कारण आम्ही सत्तेत आहोत, आम्ही राजे आहोत. हा जो राजकीय वलयाचा गैरवापर ही मंडळी करतात याचंच उदाहरण आपण डोंबिवलीत बघितलं. डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या मुजोर नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांनी मंगळवारी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर इथल्या एका रुग्णालयात नर्स आणि डॉक्टरांना जबर मारहाण केली. आता त्यांचं म्हणणं आहे की मी मारहाण केलेली नाही, मी फक्त फटका मारला आणि त्यांचा मोबाईल झटकला वगैरे वगैरे वगैरे. त्याच्याबद्दल आपण या कार्यक्रमात बोलूया. पण हा नगरसेवक तिथे एकटाच नव्हता, त्याच्यासोबत त्याचे सहकारी देखील होते, त्याच्यासोबत एक महिला देखील होते ज्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच्यामध्ये डॉक्टरांना, नर्सेसला जबर मारहाण करण्यात आली. बरं, कारण काय होतं या गोष्टीचं? क्षुल्लक कारणावर. कसं राजकारण्यांचे इगो हे फार मोठे असतात. माझा फोन का उचलला नाही? नगरसेवक महाशय स्वतःला तिथले डोंबिवलीचे राजे समजत असावेत, म्हणून त्यांना कदाचित आपला फोन न उचलण्याचा प्रचंड राग आला आणि माझा फोन का उचलला नाही असा त्यांनी सवाल करत तिथे थेट मारहाण केली. काय सत्ता आली, जसं मी मगाशी म्हटलं की सत्ता आली की जबाबदारी वाढते असं म्हणतात. पण या महाशयांना, या रमेश सुकऱ्या म्हात्रे या महाशयांना या बाबतीत मात्र यांचं उलटच घडलेलं आपल्याला दिसतंय. यांनी याचा अर्थ सत्ता आली की मुजोरी वाढते असाच एकंदरीत घेतल्याचा दिसून येतं. दमदाटीची भाषा, महिलांवरती हात उगारणे, डॉक्टरांना मारहाण करणे, शिवीगाळ करणे, दमदाटी करणे वगैरे हे सगळे प्रकार जे एका रस्त्यावरच्या क्षुल्लक गुंडांनी करावे असे त्या महापालिकेत, त्या कायदेमंडळात बसणाऱ्या या नगरसेवकांनी केले. या नगरसेवक, आता नगरसेवक म्हणा, ज्यांच्या नावात सेवक आहे, देशाचे पंतप्रधान स्वतःला प्रधान सेवक म्हणतात आणि इथे ज्यांच्या नागातच नगरसेवक, ज्यांच्या पदातच नगरसेवक आहे, ते अशी वागणूक करतात. त्यांना ही वागणूक शोभते का? हा प्रश्न महाराष्ट्राची 13 कोटी जनता आज विचारते. रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांनाच लोकप्रतिनिधी जाऊन मारहाण करत असतील तर हे कायद्याचं राज्य म्हणावं का? कारण महाराष्ट्रामध्ये असे अनेक प्रकार घडलेत. परवा रायगडला सुद्धा एका नगरसेवकाने, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाने तिथे जाऊन अधिकाऱ्यांना मारहाण केली. कोणी डॉक्टरांना मारहाण करतंय, कोण रस्त्यावरती चालणाऱ्या सिनियर सिटिझन्सला मारहाण करतंय. हातात आपल्या ताकद असेल ना, कायद्याचं भय नसेल आणि आपल्या मागे सत्ता उभी आहे, आपल्या मागे ताकद उभी आहे, आपण सत्तेत आहोत, आपण राजे आहोत, असं जेव्हा राज्यकर्ते समजायला लागतात, लोकप्रतिनिधी समजायला लागतात ना, तेव्हा अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला समोर बघायला मिळते आणि महाराष्ट्राच्या जनतेचा यांना निवडून दिल्याचा मनस्ताप होतो. मारहाण करणाऱ्या या मुजोर नगरसेवकाला संरक्षण दिलं जात आहे का, हा आजचा प्रश्न. म्हणून आम्ही म्हणतो, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे की या मारकुट्या नगरसेवकाला VIP ट्रीटमेंट का दिली जाते, याला संरक्षण कोण देत आहे, हा प्रश्न आज आम्ही या कार्यक्रमात उपस्थित करत आहोत. कारण मारहाणीनंतर 2 दिवस हे महाशय मोकाट फिरत असताना पोलीस सांगत होते की तो आम्हाला सापडूनच येत नाहीत. दुसरीकडे हा माणूस पोलिसांच्या 2 बाकी त्याच्यासोबतचे जे गुन्हेगार आहेत, त्या या केसमधले जे आरोपी आहेत त्यांना अटक करतात आणि तिसऱ्या महाशयांना, नगरसेवक महाशयांना, स्वतःला राजे समजणाऱ्या या रमेश सुकऱ्या म्हात्रे हे सापडून येत नाहीत. ते पोलिसांना असं म्हणतात आणि हे महोदय मीडियाच्या समोर येतात, आपल्या AC केबिनमध्ये बसतात आणि पत्रकार परिषद घेतात आणि तरीही हे पोलिसांना सापडून येत नाहीत. पोलीस म्हणतात आम्हाला काही माहितीच नाहीत. पोलीस सरळ आपले हात वर करतात आणि एक प्रकारे त्याला अभय देतात. जेव्हा असं होतं ना, या अशा प्रकारचं अभय जेव्हा दिलं जातं ना, तेव्हाच प्रश्न उपस्थित होतो की खरंच कायद्याचं राज्य आहे का? सत्ताधीश, राज्यकर्ते हे कायद्याच्या वर आहेत का? बरं, हे जाणून बुजून दुर्लक्ष जे केलं जात आहे हे कोणाच्या कृपेने होत आहे, हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला पडलेला आहे. पत्रकार परिषदेत हे मासे ठणठणीत असतात. पत्रकार परिषदेत सांगतात की मी काय त्यांना मारलं नाही, मी फक्त त्यांच्या हातावर फटका मारला, किंवा जे काय मी लोकांसाठी उभा राहिलो होतो, लोकांची कामं घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो वगैरे वगैरे हे सांगतात कारणं. पण जसं गुन्हा दाखल होतो आणि पोलीस अटक करायला येतात तेव्हा मात्र ह्या महाशयांचा BP वाढतो. मारहाण करताना
आरडाओरडा करताना, शिवीगाळ करताना, तिथल्या लोकांना धमकावताना, तिथे दहशतीचं वातावरण तयार करत असताना यांचा कुठलाही BP वाढत नाहीत. पण जेव्हा अटक व्हायला येते तेव्हा हे महाशय थेट रुग्णालयात जातात. बरं, राजकारण्यांचं बरं हे फार मस्त काम असतं राजकारण्यांसाठी. तुम्ही गुन्हे करा, तुम्ही मोठे मोठे घोटाळे करा, तुमच्यावरती आरोप होऊ द्यात, तुम्ही कुठल्याही प्रकारचे गुन्हे करा, जेव्हा तुमच्या अटकेची वेळ येते तेव्हा यांच्या छातीत कळ येते. अशी अनेक उदाहरणं मी कार्यक्रमात सांगणार देखील आहे तुम्हाला आजच्या. आणि या केसमध्ये तर बघा, ज्याला आपण आयरनी म्हणतो, कसा विरोधाभास आहे. डॉक्टरांनाच मारहाण करतात, नर्सेसलाच मारहाण करतात आणि शेवटी आसरा कोणाचा घेतात तर डॉक्टरांचाच जाऊन घेतात, तिथून सर्टिफिकेट घेतात की बाबा मला बरं वाटत नाही. असेलही त्यांची तब्येत, मला मगाशी या कार्यक्रमाचा रिसर्च करत असताना त्यांच्या तब्येतीबद्दल काही गोष्टी कळल्यात. पण प्रश्न हा आहे की जर या राज्याला आणि या राज्याच्या सर्वोच्च पदावरती बसलेल्या व्यक्तींना जर हा मेसेज द्यायचा आहे की होय आम्ही कायद्यासमोर सगळ्यांना समान मानतो, तर त्याच्यावरती कारवाई करावीच लागणार आहे. काय काय घडलंय तुम्हाला सगळ्यात पहिले सांगणार आहे. या सगळ्या संपूर्ण प्रकारामध्ये हा जो घटनाक्रम सगळ्यात पहिले काय घडलं, त्या दिवशी नेमकं दवाखान्यात काय घडलं होतं, हे सगळ्यात पहिले ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया आणि मग या कार्यक्रमात आपण काही पाहुण्यांसोबत चर्चा देखील करणार आहोत. तर सगळ्यात पहिले त्या दिवशी काय झालं होतं. त्या दिवशी डोंबिवलीच्या, जसं मी सांगितलं, शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या उपचारावरून या नगरसेवक महाशयांचा माननीय श्री रमेश सुखऱ्या म्हात्रे, हे जे स्वतःला डोंबिवलीचे राजे समजतात, ते तिकडे आले आणि माझा फोन का उचलला नाही अशा थाटात त्यांनी तिथे वाद घालायला सुरुवात केली. वाद घालता घालता त्या वादाचं रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झालं. जी व्हिज्युअल्स आपण बघितली, गेले 2 दिवस तुम्ही महाराष्ट्रातल्या देशाच्या TV चॅनल्सवरती बघतायत. तिथे डॉक्टरांवरती या म्हात्रेंनी हात उचलला, नर्सेसचा देखील धक्काबुक्की केली, त्यांच्यासोबतच्या माणसाने तिथे थेट आपली रस्त्यावरची गुंडगिरी सुरू केली आणि समोरचे डॉक्टर आहेत, रुग्णांचे सेवक आहेत, हा देखील विचार न करता त्यांनी तिथे दवाखान्यात तमाशा केला, मारहाण सुरू केली. रमेश म्हात्रेंसोबत असणाऱ्या लोकांनी देखील डॉक्टरांना मारहाण सुरू केली. कारण या राज्यकर्त्यांना आपल्या आजूबाजूला त्यांची सिक्युरिटी, त्यांचे जे असतात आजूबाजूला त्यांचे उजवे डावे, त्यांना घेऊन फिरायची सवय असेल, त्यांनी देखील मारहाण सुरू केली. साहेब आहेत सोबत, साहेबांना मारहाण, साहेब शिवीगाळ करतात तर यांचा तर हक्कच बनतो की साहेब जर शिवी देतात तर आपण 2 पावलं पुढे जाऊन, साहेबांनी शिवी दिली तर आपण मारहाण करायची, साहेबांनी मारहाण केली तर आपण लाथाबुक्क्याने तुडवायचं. त्यांचं राज्यकर्त्यांच्या सोबतच्या माणसांचं हे कामच आहे. पुढे रमेश म्हात्रेंसोबत असणाऱ्या लोकांनी यांना मारहाण सुरू केली आणि पुढे हा सगळा प्रकार झाला. बरं, आता मला एक एक ना सांगायचं तुम्हाला की हे महाशय जेव्हा गेले, यांना अटक कशी झाली ना, सगळा घटनाक्रम सगळ्यात पहिले समजून घेऊया. VIP ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही फक्त VIP ट्रीटमेंट मी म्हणत नाही. VIP ट्रीटमेंटचा अर्थ माझ्यासमोर अनेक आहेत या क्षणाला. ते काय आहेत आपण कार्यक्रमाच्या पूर्ण या कार्यक्रमाच्या दरम्यान बघणार. सगळ्यात पहिले 6 जुलैला मंगळवारी दुपारी 3 वाजता रमेश म्हात्रे आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून डॉक्टरला मारहाण झाली. 3 वाजता 6 जुलैला. त्याच्यानंतर डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर रमेश म्हात्रे आणि त्याचे सहकारी घटनास्थळावरनं पसार झाले. बरं, लोकांसाठी भांडणारी मंडळी आहेत आणि पळ काढायला पण ही पटाईत असतात त्याच्यामध्ये. डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर त्याचे सहकारी तिथून पसार झाले. त्याच्यानंतर डॉक्टरांचं रुग्णालयात आंदोलन झालं, मारहाण करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आणि तिथे काम बंद त्यांनी केलं. तिथे सगळ्यांनी की आम्ही काम करणार नाही, आमच्यावरती मारहाण करण्यात आलेली, आम्हाला मारण्यात आलेलं आहे, आम्ही काम करणार नाही. 7 जुलैला रात्री 8:30 वाजता विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये शेवटी दबावाच्या नंतर रमेश म्हात्रे यांच्या 3 सहकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि माध्यमांनी प्रकरण लावून धरलं आणि तिथल्या ज्या कर्मचाऱ्यांनी भूमिका घेतली त्याच्यामुळे पुढे 8 जुलैला पहाटे 3:45 गुन्हा दाखल झालेल्या म्हात्रेंच्या 3 सहकाऱ्यांना घरातून अटक करण्यात आली. 3:45 वाजता त्याच्यासोबतची जी माणसं, बरं आजूबाजूची माणसं पकडणं सोपं असतं ना, त्यांना पहिला अटक केली. तोपर्यंत अटक नाही. 8 जुलैला सकाळी 9 वाजता रमेश म्हात्रे हे त्यांच्या कुपर इथल्या ऑफिसमध्ये पत्रकार परिषद घेतात. पोलिसांना ते सापडून येत नाही. मग सांगितलं मधल्या काळात ते सापडत नव्हते. कल्याण सत्र न्यायालयानं दुपारी 4 वाजता 3 आरोपींना 2 दिवसांची कोठडी सुनावली. पण मिस्टर म्हात्रे हे अजूनही अब्स्कॉन्डिंग आहेत, पोलिसांच्या ताब्यात नाही आहेत. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता रमेश म्हात्रेला पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली. त्यांना दिवसभर सापडून आले. त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्यात, आपली बाजू लोकांसमोर मांडली आणि आपण कसे बरोबर आहोत हे देखील सांगितलं. अटक केल्याच्या काही तासानंतर BP वाढल्यानं रमेश म्हात्रेला ठाण्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 9 जुलै संध्याकाळी 8 वाजता VC द्वारे उपस्थित राहण्याचा त्यांनी अर्ज केला, जो फेटाळला. या महाशयांना कोर्टात जायचंही नव्हतं. त्यांना तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या शेवटी जेव्हा कोर्टाने आदेश दिले त्याच्यानंतर त्यांना आता उद्या सकाळी त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. मारहाण करणारा हा माणूस, लोकांच्या अंगावर धावून जाणारा, धमकावणारा हा नगरसेवक रमेश सुखऱ्या म्हात्रे, मिस्टर रमेश म्हात्रे हे तिकडे धमकावतात,
दादागिरी करतात, पण जेव्हा वेळ येते तेव्हा आपला बीपी वाढला तर सांगतात. दिवसभर त्यांना काही त्रास होत नाहीत, पत्रकार परिषदा घेतात तेव्हा त्यांना काहीच त्रास होत नाहीत. ही जी राजकारण्यांच्या त्यांच्या आजाराचं कारण जेन्युइन, आता डॉक्टरांनी सर्टिफिकेट दिलं आहे, ज्या डॉक्टरांना त्यांनी मारहाण केली त्यांनी सर्टिफिकेट दिलं, पण राजकारण्यांच्या जागी हा माझा प्रश्न आहे या राज्याच्या राज्यकर्त्यांना, ज्याच्यामध्ये अनेक लोक जे स्वतःला सुज्ञ राजकारणी म्हणतात, त्यांना हा माझा प्रश्न आहे. इथे जर एखादा सामान्य माणूस असता ज्याच्यावरती अशा प्रकारे मारहाणीची तक्रार दाखल झाली असती, जो खरंच नाडला गेलेला असता, खरंच फसला गेलेला असतात, खरंच त्याच्यासमोर अडचणी असत्या, अशा माणसाला तुम्ही अटक केल्यानंतर तातडीने दवाखान्यात जाऊ दिलं असतं का? राजकारण्यांसाठी या देशात वेगळे न्याय आहेत का? राजकारणी हे सामान्य माणसापेक्षा वेगळे आहेत? हाच प्रश्न आज या महाराष्ट्राला पडलेला आणि याच्यावरच आपण चर्चा करणार आहोत आज.